सुप्रभात मित्र. अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे सर आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. काय ना मंडळी, या जगनात या जीवनात आपण बऱ्याचशा गोष्टी अशा पाहतो. एखाद्या मंदिराकडे गेल्यानंतर त्या मंदिरात आपण हजारदा जातो, पण कधीच देव बनत नाही. पण ज्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणच्या दगडाचं आपण दर्शन घेतो, तो दगड एकदाच गेलेला असतो, पण तो दगड देव झालेला असतो. आणि म्हणून देव व्हायचं असेल किंवा देवासारखं व्हायचं असेल तर विचार कर्म हे चांगलेच पाहिजे. देव इतका वेळ आहे का हो? अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. आयुष्यातील सगळी दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील, हे लक्षात ठेवा. आणि त्यासाठी देवाने तुम्हाला 2 हात दिलेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करता आला पाहिजे. सत्कर्म करावं लागेल. यासाठी देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलंय. याच्यापेक्षा अजून काय बरं देव करणार? माणूस व्हायला शिका. कधी कधी प्रश्न असा पडतो, अरे माणसा कधी होशील रे माणूस? सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देव पूजिला ज्यांनी, अशा त्या सत्कर्माचं पूजन तुझ्या हातून होऊ दे. तो देव झाल्याशिवाय राहणार नाही. लिहिणाऱ्याला सलाम, अभिवाचन विठ्ठल शितोळे सर.